कोल्हापूर महापालिकेत घोटाळ्यांची मालिका, अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमतानं घोटाळे, ड्रेनेजचं काम फक्त कागदावरच असल्याचा आरोप. कोल्हापूर महापालिकेत 85 लाखांचा अपहार. नगरसेवक सत्यजित कदम यांनी हा दावा केला आहे. कोल्हापूर महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक सत्यजित कदम यांनी महापालिकेत अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगनमतानं महापालिकेत सर्वसामान्यांची लूट केली जात असल्याचा आरोप केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी. कोल्हापूर महापालिकेमध्ये घोटाळ्याची परंपराही कायम आहे. गेल्या 15 वर्षापेक्षा जास्त वर्ष नगरसेवक असलेले आणि स्थायी समिती सदस्य असलेले सत्यजित कदम आपल्यावर काय सांगाल की महापालिकेमध्ये कशा प्रकारे घोटाळा झाला? गेले 5 वर्ष 2020 सालापासून 2025 सालापर्यंत नगरसेवक नसल्यामुळे प्रशासक काय करते तिथं ते काय लोकांना समजून येत नाही आणि सामान्य जनतेला पण समजून येत नाही. पण असा एक घोटाळा नजरेसमोर आलाय. गेले 15 वर्ष मी महानगरपालिकेमध्ये काम करतो, पण माझ्या लाईफमध्ये कधी घडलेलं नव्हतं की महानगरपालिकेमध्ये न केलेल्या कामाचं बिल अदा केलेलं आहे. तर कसबा पावडा या ठिकाणी ड्रेनेजच्या कामाचं बिल 85 लाख रुपयाचं बिल हे अदा केलेलं आहे असं निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यासाठी पाठपुरावा आम्ही करत आहे. आयुक्त मॅडम यांना ह्यासाठी सगळी माहिती दिलेली आहे आणि आयुक्तांनी आम्हाला आश्वासन केलंय की हे जर चुकीचं झालं असेल तर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करेन. एवढाच घोटाळा 85 लाखाचा वाटतो का त्याच्यापेक्षा जास्त व्याप्ती आहे महापालिकेमध्ये? नाही, व्याप्ती खूप मोठी आहे. कारण बरेच जुनं बघितलं थेट पाईपलाईन बसणं बरेच घोटाळा आम्ही बाहेर काढत आलो आहे. घरपाल्याचा घोटाळा बाहेर काढले. पण अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरनी न काम करता बिल केलेला घोटाळा हा मला पहिल्यांदा दिसून आलाय. पण गेल्या 5 वर्षात काय झालंय याची आता मी पाठपुरावा करणार आहे. गेल्या काही वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेने निवडणुका झाल्या नसल्यामुळे त्यावर कुणाचं प्रारंभ नाही किंवा कुठल्याही अधिकाऱ्यावर कुणाचाही वचक नसल्यामुळे हे घोटाळे होते, असाच एक सूर तयार होत आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.